हॅलो गाईज, तर चला पॅक करूया आज माझी 6 मोदकांची ऑर्डर. तसं तर मी 6 मोदकांची ऑर्डर घेत नाही, पण ते जवळच होतं म्हणून मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मेन म्हणजे तर कस्टमरला ते टेस्ट करायचं होतं म्हणून त्यांनी 6 मोदकांची ऑर्डर दिली. तसं तर मी छोटे ऑर्डर्स घेत नाही, पण कस्टमरला टेस्ट करायचं होतं म्हणून मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मला बाकीचेही काय ऑर्डर्स नव्हते त्या दिवशी म्हणून मी म्हटलं चला करूया. तर मी आज काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे की मोदक कसे बनवायचे. कारण की कधी कधी काय होतं की आपण नारळ तर घेतो, पण आपल्याला माहिती नसतं ते नारळ किती दिवसांपहिलंच आहे. कारण की त्याचे जे सारण आहे ते कडक बनतं मग, आणि खोबऱ्याला खूप पहिलं तर आपण नारळ घेतल्यानंतर आपण ते फील करायचं. खिसल्यानंतर आपण फील करायचं ते कडक आहे का कसं आहे ते, कारण की कुठले कुठले नारळ खूप कडक असतात. जर तसं असेल तर मग आपण एकदा हलकं मिक्सरमध्ये जरी वाटून घेतलं तर खूप छान सारण होतं. मेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण पहिलं एक वाफ काढून घ्यायची नारळासोबत आणि मग त्यानंतर आपण गूळ टाकायचं. कारण की एक वाफ घेतल्यानंतर खोबरंही शिजतं आणि गूळ टाकल्यानंतर अजूनच चांगलं मऊ होतं, कारण की गुळाला पाणी सुटतं. आणि ह्या प्रोसेसमध्ये अजिबात साखर नाही टाकायची, नाहीतर तुमचं सारण पूर्ण कडक होणार. अजिबात एक चिमटी पण साखर नाही टाकायची. त्यानंतर मग तुम्ही टाका वेलचीचं पूड, मग जायफळ, खसखस. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता. आणि मग काही नाही, सगळं मिक्स करायचं. पण काय होतं, आपण जर ड्रायफ्रूट्स टाकले आणि ते चांगले बारीक झाले नाही तर ते फुटून बाहेर येतात. मग मी ते प्रकार करायलाच जात नाही, आणि ड्रायफ्रूट्स तर पटत नाही मला ते टाकणं म्हणून. आणि हे सगळं झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या. आणि महत्त्वाची टिप, हे जे पावडर आहेत ते सगळं झाल्यानंतरच टाकायचं. जास्त वेळ त्याला गॅसवरती राहू द्यायचं नाही. तुमचं सारण झाल्यानंतर तुम्ही ते त्याच्यातही एक वाफ काढू शकता किंवा तुम्ही साईडलाही काढून ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीही चालतील. आणि मेन म्हणजे तर सगळं करायला आपण भांडं मोठं घेतलं पाहिजे. हे छोटीच एक ऑर्डर होती म्हणून मी हे छोटी कढई घेतली होती, पण तुम्ही मोठी कढई घ्या, त्याच्यात सारणही चांगलं बनतं आणि उकडही खूप छान निघते. आणि आता ह्या पाण्यामध्ये मी टाकलं आहे मीठ आणि साखर ह्यासाठी टाकलं कारण की त्याच्याने उकड खूप छान होते, मऊ होते. आणि तूप ह्यासाठी टाकलं की ते एकजीव होण्यासाठी मदत होते. मग चांगलं पाण्याला उकळे आल्यानंतर मग आपण त्यात तांदळाचं पीठ आणि मग त्याला चांगलं मिक्स करून घ्या. आणि कुठेही लम्स पडणार नाहीत ह्याची काळजी घ्या. तर पूर्ण अशा चपट्या उलातण्यासारखं घ्यायचं आणि त्याच्याने खूप छान मऊ असं होईपर्यंत आपण त्यात मिक्स करायचं. मऊ नाही झालं तरी चालेल, पण वाफ देणं खूप इम्पॉर्टंट आहे उकडला. तुमचं मिठाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण हे काही मॅटर करत नाही. फक्त तुम्ही कसं उकड बनवता, तुमचे टेक्निक्स काय आहेत आणि तुम्ही कसं ते तिंबून घेता. ॲक्च्युली आमच्याकडे तर तिंबूनच म्हणतात, मळून हे ते असं म्हणत नाही. तर तिंबून घ्या छान. आणि मी हे करण्यासाठी माझं वट्टाच वापरते. चांगलं पुसून घ्यायचं, स्वच्छ ठेवायचं, त्यावरती आपली उकड टाकायची आणि पाण्याचा हात लावत लावत त्याला चांगलं मऊ मळायचं. जोपर्यंत ते स्ट्रेची होत नाही तोपर्यंत तुमची उकड झालेली नाही. आणि त्यात तुम्ही तेलही लावू शकता सगळं पीठ मळून झाल्यानंतर. आणि लक्ष द्या, कारण की खूपच गरम असतं हे, मलाही चटका बसला होता म्हणून त्यानंतर मी जरा जास्तच पाणी वापरलं. पण काही नाही, उकड व्यवस्थित झाली, स्ट्रेची झाली. आपण पोर्शनमध्ये घेऊन पण उकड बनवू शकतो. मग आता बघू शकता माझं पीठ खूपच चांगलं झालं होतं, स्ट्रेची झालं होतं. म्हणून ॲक्च्युली उकड जेव्हा चांगली बनते तेव्हा खूप मजा येते मोदक बनवण्यात. आणि हे मी तुपाचा वापर करत मी हे मोदक बनवते. तर मी हे पटपट बनवून घेतले आणि एका साईडला पाणीही उकळत ठेवलं वाफेसाठी.
मी म्हणूनच 6 मोदकांची ऑर्डर घेत नाही सध्याला, कारण की 6 मोदक तर बनतच नाहीत, ते 4-5 एक्स्ट्राच बनतात. तर मग एक एक्स्ट्रा मी नेहमीच, कितीही ऑर्डर असू दे किंवा किती कमी ऑर्डर असू दे, किती जास्त ऑर्डर असू दे, मी एक मोदक माझ्या डिलिव्हरी बॉयला नेहमी बनवते. सध्या तर मी पोर्टरवरून माझी ऑर्डर देते, पण थोड्या दिवसात माझं झोमॅटोही ओपन होणार आहे आणि स्विगीही. तर त्यामुळे मला काही डिलिव्हरीचे जास्त टेन्शन नाही राहणार आहे. तर छानपैकी मी मोदक बनवून घेतले. त्यावरती आता मी केसर लावणार. मी केळीचं पान नेहमीच वापरते डिलिव्हरीसाठी सुद्धा. मला खूप लोक बोलतात की केळीचं पान नाही दिलं तरी चालेल, पण केळीचं पान मी मुद्दामूनच वापरते, कारण की दॅट इज द सिम्बल ऑफ द फ्रेशनेस, की फ्रेश पानं वापरली तर तुम्हाला एक आयडियाही राहते की मोदकही तेवढेच फ्रेश आहेत. तर असो, येस, मी हे 15 मिनटं, एक 10 मिनटं फुल फ्लेमवरती वाफ काढून घेतली आहे. आणि तुम्ही बघू शकता आता की किती छान मऊ, होटाने खाण्यासारखे असे मोदक झालेले आहेत. तर मग मी खूप सॅनिटाईज करते, सगळं व्यवस्थित स्वच्छता पाळते. आपले मोदक 6चे ऑर्डर आहेत, पण मी नेहमी एक एक्स्ट्रा देते. तर अशा प्रकारे मी माझी आजची ऑर्डर केली तयार. And thank you so much for watching my video. Please do like, share and subscribe. Thank you. Bye bye.